श्री गुरुदेव, आज माझं लवकरच आवरलेलं आहे बघा स्वयंपाकाचं, कारण आज रविवार आहे आणि आज रविवारचा बाजार असतो आमच्या इथला. हे पण वापस लवकरच आले होते दूध ठेवून, जे की चिबडाच्या तुकड्याला आज वापसा झाला होता. आणि मला आंब्याची छाटणी करायची, पण कशी करायची ती कन्फ्युजन आहे. आता गावाकडे गेलेत खावा देण्यासाठी आणि इथं बाथरूमचं पाणी येऊन येऊन इथं भरपूर गवत झालेलं होतं, त्याच्यामुळे माझं असं गवत काढायला चालू होतं. तोपर्यंत फॅन आवाज ऐकू आला फॅनचा. पटकन पोशाख घातला आणि कुटी करायला चाललेले होते बघा मी. आता कुटी करायची होती भरपूर, कारण रात्रपाळीचा आठवडा चालू होणार होता, म्हणून इकडे मी गंजीच्या पेंड्या पटापटा उपसून घेतल्यात आणि कुटी केली. एक 70-80 कडबा घेतला असेल मी कुटी करण्यासाठी, कारण तो 2-3 दिवस तरी जातो. 2-3 दिवस जाण्याचं कारण म्हणजे असं पण दररोजची हिरवी वैरण आणलेली असतीच, आणि त्यातून जर कमी जास्त कधी लाईट नाहीच आली हिरव्या घासाची कुटी करण्यासाठी, तर तेवढ्यासाठी मग ती वैरणीची वाळल्याला कुटी करून ठेवली का मग काय नो टेन्शन होतं आहे जरासं. मग इकडं मग माझं ती कुटी करून झाली वाळल्याला कडबेची, की मग परत मी घास तोडायला आले. आज 10-15 कवळे घास तोडायचा होता. आज रात्री काय माहिती लाईट कधी येणार होती. पाऊस थांबलेला आहे आमच्या इकडला आणि वारं इतकं सुटलं आहे, अक्षरशः गोट्यावरचा एक पत्रा आमचा दुमता झाला, इतकं म्हणजे वारं होतं. तुमच्याकडे आहे का वारं? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मागच्या 4-5 दिवसाखाली अधूनमधून एखादा सटकारा तर यायचा, 1-2 सटकारे व्हायचे, पण एवढा काय नाही. एक माणूस म्हणतं ना, एक दगड भिजाय पुरता, असा थोडासा बारीक सटकारा यायचा. पण आता तर आज 2 दिवस झाला, आता तर निव्वळच उघडलेला आहे. आणि आता तर असं चाललं आहे की स्प्रिंकलर हातरायची बारी आली बघा सोयाबीनच्या रानावर, कारण इतकं सोयाबीनची रानं खूपच वाळलेली इथं. आणि आम्ही तर हातरायलाही सुरुवात केली बरं स्प्रिंकलर, कारण नाही जर हातरलं तर उगवणारच नाही का, ती सगळं आतमध्ये सोयाबीन असं बुरा आल्यासारखं होतं आहे आणि परत काय उगवत नाही. मग इकडं लेकरांची पण आम्हाला मदत चालू आहे स्प्रिंकलर हातरण्यासाठी, आणि ह्यांना पण जायचं होतं गावात लवकरच, कारण खावा बनवण्यासाठी लवकरच जावं लागतं. नाहीतर आता इथं उशीर केला की परत घरी पण खूपच उशीर होतो झोपायला. चला मग आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला? श्री गुरुदेव, बाय सर्वांना.